पुढची बातमी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट साठी प्रत्येक ऊस उत्पादकांकडून ₹1 कापून घेतला जातो। त्याचा विनियोग कसा होतो याचं ऑडिट करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळप हंगाम आढावा बैठक सुरू असताना केली होती आणि त्यावर साखर आयुक्तांनी त्याचा अहवाल द्यावा असे आदेश दिले, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू करण्यात आलेली नाही, चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीयेत, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। अजितदादांचा सुद्धा एक मोठा वाटा आहे तिथं निर्णयामध्ये। म्हणूनच कदाचित असं वाटतं की एका पिढीला तर अडचणीत आणलेलंच आहे, तर दुसऱ्या पिढीला अडचणीत आणण्यासाठी कदाचित हा जो काही मोर्चा आहे तिचा तो बारामतीच्या ताब्याकडे वळवण्यात आलेला आहे हास्यास्पद आहे। दरम्यान रोहित पवारांच्या टीकेला बावनकुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। चौकशीला काय घाबरायचं आहे? चौकशीत काही निघालं नाही तर संपला। त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे, तुम्ही खूप चौकशा लावल्या तुमच्या काळामध्ये, म्हणजे आमच्याकडे तर पाळाच वाचता एवढ्या चौकशा लावल्या, आम्ही घाबरलो का? म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळच लावत नाही, त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे। तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात, समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती। मात्र वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी सुरू नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत। त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। या ठिकाणी ज्यावेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्वसमक्ष ठरलं। त्यामध्ये आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष ₹1 हा कापून घेतो, त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे। त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते, सगळे साखर कारखानदारही होते, सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागितलेली आहे। त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली, आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही, पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही, त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही। तर चौकशीचा निर्णय योग्यच असल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले। राज्य सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं या व्यवसायाला आर्थिक मदत करत असतं। वर्गणी देणाऱ्याला माझ्या वर्गणीचं काय झालं याचा हिशेब विचारण्याचा निश्चितच अधिकार आहे आणि त्यामुळं त्याची चौकशी झाली तर मनात पाप नसेल, काही चोऱ्या केल्या नसतील तर त्या चौकशीला कोणी विरोध करायचं कारणच नाही। मुळामध्ये या वसंतदादा शुगर जे काय त्याच्या कार्यपद्धतीबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासूनचे आक्षेप आहेत।